म्हणतात नारद हे दुर्लभ जाणा शतवर्षाचे गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणावा. म्हणून महाराज सांगतात आऊसाहेब जिजाऊंना डोळे झाले होते. आऊसाहेबांची तळमळ होती की राष्ट्र स्वतंत्र झालं पाहिजे, माझ्या माता भगिनीला सर छाती ठोकपणे जगता आलं पाहिजे. आज सुद्धा स्त्री या ठिकाणी स्वतंत्र नाही, आज सुद्धा स्त्री मात्र सुरक्षित नाही. बघा आपण कोलकात्याचं सर त्या ठिकाणी काय प्रकरण चालू आहे, बदलापूरचं प्रकरण त्या ठिकाणी झालं. सगळ्यांना माहिती होते घर बसल्या सगळं कुठं काय होते ते. म्हणून त्या ठिकाणी महाराज सांगतात म्हणून लोक म्हणतात आणखी असं आपले तरुण बांधव म्हणतात राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. राजा म्हणतात मी जन्माला परत आलो असतो पण माझे मावळे गोवान मावान दारू पिऊन कुठेही पडतात त्यामुळे मी सध्या काही येत नाही. म्हणून तुम्हाला जर या ठिकाणी या गणपती बाप्पा पुढे संकल्प करा आणि खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असाल, अरे ज्यांनी दुसऱ्याच्या सुखासाठी पूर्ण जीवन खर्च घातलं त्याच्यासाठी तुम्ही व्यसन सोडा, दारू सोडा. अरे दारूने बरबाद झाले काही लोक, त्यांचं असतं बायको सुखी नाही, पोरं सुखी नाही, काही नाही, आई बाप सुखी नाही. म्हणून महाराज सांगतात इथलं सांगत नाही आम्ही महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर बी कीर्तनाला जातो. तुम्हाला खरं सांगते. म्हणून त्या ठिकाणी अनेक ठिकाणचे प्रसंग त्या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणून या ठिकाणी व्यसन आणि फॅशन सोडा. तुम्ही जर खरंच असेल छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे असाल तर तुमचं जीवन सुखी होईल, कुटुंब सुखी होईल, तुमचं आयुष्य दीर्घ आयुष्य वाढेल तुम्हाला. आणि हाच गणपती बाप्पाच्या पुढे संकल्प करा आणि त्या ठिकाणी खरोखर आपलं जीवन सुखी करा. म्हणून या ठिकाणी सगळ्या राष्ट्रातल्या तरुण बांधवांना माझी विनंती असेल, कारण का ही कीर्तन आम्ही युट्यूबला टाकणार आहेत बरं का, म्हणून सांगते तुम्हालाही सांगते, महिला मंडळ नाही तरुण बांधवाला. विठाला 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 तुम्ही म्हणाल तुमचा असा समज आहे का आमचे तरुण बांधव व्यसनी आहेत? अजिबात नाही. चांगले आहेत, सुसंस्कारी आहेत, म्हणून तर कीर्तनाचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे. म्हणून इथल्या मावळ्यांसाठी आणि या तरुण बांधवांसाठी जोरदार टाळ्या बजावा. असंच कार्य तुमचं वाढत जावं आणि उत्तर अशा सत्कार्यामध्ये तुमची प्रगती हो. ऐका नाही, लक्षपूर्वक ऐकत जा. नाही तर कधी कधी माणसं इथं व्यासपीठा उभं राहिलं का कधी काय कोणाला बोलावं हे कळत नाही. एका ठिकाणी आमचं 10व्याचं कीर्तन होतं. तिकडे शिरूरकडे होतं 10व्याचं कीर्तन. 10व्याचं कीर्तन आता बरेचसे नेते आलेले होते, आमदार आले होते, खासदार आले होते, सभापती आले होते, बरेचसे नेते होते. म्हटले वा 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 माईसाहेब खूप छान तुम्ही कीर्तन केलं, खूप छान असं माईसाहेबांनी कीर्तन केलं, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हटले तुम्ही नका वाजवा. खूप छान तुम्ही असं कीर्तन केल्यामुळे तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. म्हटलं साहेब मी जिवंत आहे, मी मेले, मला श्रद्धांजली द्यायला या, पण आता मी जिवंत आहे. म्हणजे आपण कुठे काय बोलतो हे भान ठेवलं पाहिजे है का. म्हणून या ठिकाणी सगळ्या मावळ्यांना, राष्ट्रातल्या मावळ्यांना माझी असणारे तरुण बांधवाला विनंती असेल, व्यसन आणि फॅशन सोडा, हाच संकल्प करा आणि हेच असणारे खरोखर तुम्ही असणारे काहीतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार हृदय बाळगले असं ठरवता येईल. आणि ह्या सर्व राष्ट्रातल्या तरुण बांधवाला विनंती असेल आणि गणपती बाप्पांपुढे सुद्धा या ठिकाणी माझी विनंती असेल, गणपती बाप्पांना प्रार्थना असेल की या ठिकाणी खरोखर ही असणारा राष्ट्र निरोगी व्हावं आणि सर्वांना त्या ठिकाणी सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांनी सुंदर हरण करणारी अशी ही गणेश गणपतीची मूर्ती आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून गणेश गणपतीचे सुद्धा आपल्यावरती फार उपकार आहेत. महाराज सांगतात गणेश गणपती लागू दे सुती, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः. प्रथमतः गणेशाचं नाव अगोदर घ्यायचं आणि नंतर कार्याला सुरुवात करायची. शंकर भगवंताने असं वरदान गणपतीला दिलेलं आहे. भगवान गणपती बाप्पा कसे अवताराला आले, कसा जन्म झाला त्यांचा, तर पार्वतीच्या अंगाच्या मळापासून जन्म झाला.
एका ठिकाणी मी ही कथा सांगत असताना त्या ठिकाणी मला एक जण प्रश्न केला, म्हणले माईसाहेब पार्वतीच्या अंगावरती इतका मळ झालता का? किती वर्षांनी त्यांनी आंघोळ केली होती? आता गणपती तयार करायचा म्हणजे काय साधी मळाची साठवण झाली असेल का? हा, म्हटलं पार्वती माता काय खुरपाय जात नव्हत्या? हा, त्या काय कुठं कोंड्या खांद्याला जात नव्हत्या? तेव्हा मळ व्हायचं काय कारण होतं? हा, मळ म्हणजे सगळे देव देवतांना काय करतात, लेप लावतात, तो चंदनाचा असेल वगैरे वगैरे. मग त्या ठिकाणी तोच लेप काढल्याच्या नंतर त्याच्याच असर त्या ठिकाणी मूर्ती तयार केली आणि संजीवनी मंत्र म्हटला, त्याच्यामध्ये चेतना आल्याच्या नंतर त्याचं नाव गणेश ठेवलं आणि ठेवल्याच्या नंतर त्याने प्रणाम केला, माते तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदीक्षन्ति ते ज्ञानेन सत्वदर्शनाः. प्रणाम केला, माते मिरली की आज्ञा आहे बता दीजिए. असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगितलं, गणेशा नंदीदेव माझी आज्ञा पाळत नाही, तू माझ्यापेक्षा महादेवाची आज्ञा पालन करतो, म्हणून तू फक्त माझी आज्ञा पालन करायची. मी ज्यावेळेस स्नान घरामध्ये आता आंघोळीला गेल्याच्या नंतर कोणी जरी आत आलं आणि येण्याचा प्रयत्न केला तरी त्याला आत येऊ द्यायचं नाही. त्या ठिकाणी भगवान शंकर अरण्यामध्ये गेलेले होते, त्रिपुर नावाच्या दैत्याला मारलं होतं आणि त्या ठिकाणी आलेले होते. आल्याच्या नंतर गणपती बाप्पांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि गणपती